आणि 2014 ते आत्तापर्यंत जवळपास 11 वर्ष देशामध्ये माननीय मोदीजी पंतप्रधान म्हणून संपूर्ण देशवासियांनी त्यांना काम करण्याची संधी दिली. 2014 ते 19 या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींना भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातील जनतेने काम करण्याची संधी दिली. आता पुन्हा एकदा देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखालचं महाराष्ट्रातलं सरकार हे जवळपास 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी आता त्यांच्याही कार्यकालाला झाला. त्यामुळे राज्य सरकार, केंद्र सरकार आणि महानगरपालिकेमध्ये 2017 ते 2022 हे 5 वर्ष अशा या ट्रिपल इंजिनच्या सरकारनं प्रत्येक निवडणुकीला सामोरं जाताना आम्ही पुणेकरांना जो जाहीरनामा सादर केला, जो वचननामा सादर केला, तो प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि बहुतांशी आम्ही बऱ्यापैकी या प्रयत्नांना आमच्या यश आलं. पुणे महानगरपालिका म्हणून सत्ताधारी म्हणून काम करताना राज्य शासन म्हणून देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि केंद्र सरकार म्हणून मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार या मागच्या काळामध्ये पुण्यासाठी खूप काही काम आम्हाला करता आलं. आज सुद्धा आम्ही काय केलं हे थोडक्यात सांगू, पण पुढच्या काळामध्ये सुद्धा माननीय मोदीजी असतील, देवेंद्रजी यांची दोन्ही सरकार असेल आणि महानगरपालिकेमध्ये पुणेकर आमच्यावरती पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करतील याची आम्हाला खात्री आहे. आणि म्हणून मग पुढच्या काळामध्ये आम्ही काय करणार आहोत हे या संकल्प पत्रामध्ये दिलंय. त्याच्यावरती थोडंसं आपल्याशी आम्ही संवाद साधणार आहोत. खरं तर मागच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये अनेक विकासाची कामं पूर्ण झाली. अनेक वर्ष कागदावरती असलेली मेट्रो प्रत्यक्षात पुण्यामध्ये धावू लागली. आज जवळपास 32-33 किलोमीटरची मेट्रो ही सुरू झाली आणि भविष्यामध्ये जर एकूण मेट्रोचं नेटवर्क पाहिलं की ज्याला राज्य शासनाने प्रस्ताव पाठवले, केंद्राची मंजुरी झाली, काही DPR झाले, काही टेंडर्स लागलेत, अशी जवळपास 120 किलोमीटरची अधिकची अजूनची मेट्रो ही पुणे शहराला आता पुढच्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने आपल्याला ती सुरू होते. म्हणजे जवळपास 150 किलोमीटरची मेट्रो या शहरामध्ये पुढच्या काळामध्ये आता धावणार आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आजही 2 लाख पुणेकर त्याच्यातनं प्रवास करतायत. केवळ 32 किलोमीटरची मेट्रो पूर्ण झाली. त्यामुळे पुण्याच्या वाहतुकीचा ताण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून जेव्हा विचार करतो आपण, त्याच्या माध्यमातून कमी करण्यासाठी मेट्रो हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल या सगळ्या काळामध्ये आपण काम झालेलं पाहिलं. मोदीजी असे प्रधानमंत्री आहेत की एखाद्या प्रोजेक्टचं मोठ्या प्रकल्पाचं भूमिपूजन केल्यानंतर उद्घाटन सुद्धा त्यांच्याच काळामध्ये होतं. म्हणजे पुण्याच्या मेट्रोचं भूमिपूजनही मोदीजींनी केलं आणि पुण्याच्या पहिल्या मेट्रोच्या फेजचं उद्घाटनही त्यांनीच केलं आणि त्यानंतर वारंवार अनेक मेट्रो मार्ग पुण्यामध्ये सुरू झाले. त्यामुळे आता पुण्यामध्ये जे मेट्रो मार्ग सुरू झालेत, पुढच्या काळामध्ये आता परत स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो मार्गाचं काम सुरू होतंय. खडकवासला ते खराडी या मोठ्या मेट्रो मार्गाला आता मान्यता मिळाली, केंद्राची कॅबिनेटची मान्यता मिळाली, ते काम सुरू होतंय. हिंजवडी आणि शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचं लवकर आता त्याचेही प्रवास लोकांना त्या मार्गातून करता येईल. आता ती मेट्रो सुरू होते. असं एकूण जर पाहिलं तर आज मोठ्या प्रमाणात पुढच्या काळात मेट्रोचं जाळं या शहरामध्ये निर्माण होतंय. म्हणजे शिवाजीनगर हिंजवडी लवकर सुरू होतीये. मी आता म्हणत तसं खडकवासला खराडी मंजूर झाली, नळस्टॉप वारजे मंजूर झाली, हडपसर लोणी काळभोर प्रस्तावित आहे, हडपसर सासवड रोड प्रस्तावित आहे. आणि मी आपल्याला सांगेन की बघा, या कालावधीमध्ये मेट्रो सुरू झाली नाही. आजपर्यंत जर आपण पाहिलं तर केवळ मेट्रोचे मर्यादितच मार्ग सुरू झाले. 32 किलोमीटरची मेट्रो सुरू झाली तरी सुद्धा 3 वर्षात जवळपास 10.5 कोटी पुणेकरांनी या मेट्रोमध्ये आजपर्यंत प्रवास केला. आणि म्हणून जो शब्द दिला, जे वचन दिलं
ते आम्हाला या निमित्तानं पूर्ण करता आलं, त्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला. 24/7 पाण्याचा प्रकल्पाची सुद्धा सुरुवात आमच्या काळामध्ये झाली. आज आपण जर पाहिलं तर पुण्याच्या सर्व भागामध्ये समान पाणी पुरवठा व्हावा म्हणून याच्यामध्ये ही योजना आणली गेली आणि त्याच्यामध्ये आजपर्यंत जवळपास 75 ते 80% काम त्याचं पूर्ण झालं. एकूण 82 टाक्यापैकी 67 टाक्या पूर्ण झाल्या आणि जवळपास 1800 किलोमीटरपैकी 1000 किलोमीटरपेक्षा अधिकची पाण्याची लाईन टाकून सुद्धा आता काम पूर्णत्वाकडे सुरू आहे. काम लवकर पूर्ण होईल. भामा आसखेडचा पाणी प्रकल्प सुद्धा आपण पाहिला की अनेक वर्षापासून प्रलंबित होता आणि आज या भामा आसखेडच्या प्रकल्पातनं पुणे शहराला 2.6 TMC पाणी सुद्धा आता याच कालावधीमध्ये आज पुणेकरांना देण्यात आम्हाला यशस्वी आम्ही झालो. पर्वतीतलं जलशुद्धीकरण केंद्र उभं केलं. पुण्याच्या नद्यांचे 2 प्रकल्प आज सुरू आहेत. आपल्यालाही सगळ्यांना त्याची कल्पना आहे. नदी संवर्धन असेल, नदी पुनर्जीवन असेल, नदीकाठ सुधारणा. आज याच्यामध्ये जायकाच्या माध्यमातून केंद्र सरकारनं त्या काळामध्ये जवळपास 930 कोटी 950 कोटी साधारणतः हे केंद्र सरकारनं महानगरपालिकेला अनुदान दिलं आणि महानगरपालिकेचे त्याच्यामध्ये पैसे हे करून आज तो प्रकल्प सुद्धा आज पूर्णत्वाकडे जातोय. 11 ठिकाणी STP प्लांटची आता उभारणी करण्यात येते. 55 किलोमीटरच्या मुख्य मलनिस्सारांच्या वाहिन्या त्याच्यामध्ये टाकल्या जात आहेत. 50% काम तेही पूर्ण झालं. आपण पाहिलं जवळपास मुळामुठा नदीकाठचं काम सुद्धा खूप वेगानं सुरू आहे. एकूण 44 किलोमीटरच्या या नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचं सुद्धा काम आता जवळपास 4 किलोमीटरचं काम जवळपास पूर्ण होत आलं. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा पुण्याचा नेहमीचाच अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आणि म्हणून ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी म्हणून मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही जाणीवपूर्वक जवळपास 1000 ते 1200 बसेस या बसेस आणि CNGच्या बसेस रस्त्यावरती नव्यानं आल्या. नुकताच 1000 बसेसचा एक मान्यता बसेसची मान्यता केंद्र सरकारने पुण्यासाठी आता दिली आणि परवा माननीय देवेंद्रजी पुण्यात आले होते. त्यांनी सुद्धा ही घोषणा केली की पुण्याला पुढच्या काळात लागणाऱ्या 4000 बसेसची पूर्तता ही निश्चितपणे आम्ही पुढच्या काळात अधिकची करणार आहोत. त्यामुळे हे सुद्धा एक विजन आमचं आहे की पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी म्हणून मेट्रो असेल, PMPML आमची सक्षम करण्यासाठी आमचं प्राधान्य पहिलंही राहिलं. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा निश्चितपणे आमचं त्याच्यावरती फोकस असणार आहे. आणि म्हणून जर आपण पाहिलं तर या सगळ्या काळामध्ये आज या CNGची बसेस 1200 जवळजवळ CNGच्या बसेस याच्या PMPL बस टर्मिनल डेपो 10 नव्यानं तयार करण्यात आले. अशा अनेक विषयामध्ये आज PMPMLच्या माध्यमातून या पुणेकरांना एक सार्वजनिक वाहतूक सक्षम देण्याचा प्रयत्न आमचा कायम राहिला. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जवळपास 26,742 घरांची निर्मिती करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं. त्याचं कामही आता बऱ्यापैकी पूर्ण होत आले. आपण पाहिलं शहराच्या वाहतुकीच्या विषयासंदर्भात आज अनेक उड्डाणपूल असतील, भुयारी मार्ग असतील, हे पूर्णत्वाकडे गेले. आज आपण पाहिला 7 लव्ह चौक ते वकार महामंडळाचा चौक पूर्ण झाला. गोरपडी येथील पुणे सोलापूर आणि पुणे मिरज रेल्वे लाईनच्या वरचा पूल पूर्ण झाला. नळस्टॉप चौकातला पुण्यातला पहिला दुहेरी उड्डाणपूल झाला. खाली रस्त्यामध्ये उड्डाणपूल आणि वरती मेट्रो हा पुण्यातला पहिला पूल पूर्ण झाला. औंध वाकड सांगवी रस्त्यावर अस्तित्वात असलेल्या पुलाशेजारी नवीन पुलाची उभारणी झाली. गोल्फ चौक एवढा इथे उड्डाणपूल झाला. म्हणून असे अनेक म्हणजे मुंबई बेंगलोर रस्त्यावरती पाषाण सुच्या तिथला छोटा जो हायवेवरचा पूल होता तो मोठा पूल नाही, तो पाडून नवीन पूल तिथे झाला. सिंहगड रस्त्यावरचा नवीन उड्डाणपूल झाला. आता सिंहगड सनसिटी ते कर्वेनगरच्या नदीवरच्या पुलाचं काम आता पूर्ण होत आलंय. राष्ट्रीय महामार्ग आपण पाहिलं की पुण्याच्या पश्चिम प्रवेशद्वाराला कायमच वाहतुकीची कोंडी आपल्याला जाणवत होती. माननीय नितीनजी गडकरी साहेबांच्या प्रयत्नातनं संकल्पनेतनं आज चांदणी चौक हा पुण्याच्या पश्चिम प्रवेशद्वाराची वाहतुकीची समस्या संपली. तिथे मोठ्या प्रमाणात एक मोठा प्रकल्प जवळजवळ 1200-1400 कोटी रुपयाचा प्रकल्प पुणे महापालिका आणि केंद्र सरकार रस्ते NHAIच्या माध्यमातून आज पूर्ण झाला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजींनी भूसंपादनासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जवळजवळ 250 कोटी रुपये पुणे महापालिकेला दिले. आणि म्हणून सातत्यानं पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पुणेकरांच्या प्रत्येक समस्येवरती काम करताना आमच्या तिन्ही महानगरपालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार हे कायमच त्यांनी याच्यासाठी मनापासून प्रयत्न केला. त्यांचं योगदान राहिलं. आपण पाहिलं पुण्याच्या दक्षिण प्रवेशद्वाराला सुद्धा कात्रजच्या चौकामध्ये जे वाहतुकीची कोंडी होत होती तो 177 कोटी रुपयाचा NHAIचा उड्डाणपूल आता पूर्णत्वाकडे जातोय. कात्रज कोंढवा रस्त्याच्या साठी आज मोठ्या प्रमाणात महानगरपालिका म्हणून निधी त्याच्यामध्ये आणि NHAIच्या माध्यमातून भूसंपादनाला सुद्धा पैसे देण्यात आले. कोविडच्या काळामध्ये आपण सर्वांनी पाहिलं असेल की महानगरपालिका म्हणून आज देशामध्ये जे काही महापालिकांमध्ये चांगलं काम झालं त्याच्यामध्ये पुणे महापालिकेचा उल्लेख केला जातो. पुणे महानगरपालिका या सगळ्या काळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं कोविडचा काळ
हा त्या ठिकाणी आम्ही हाताळला. सगळ्यांनी मदत केली, सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये खूप चांगलं काम केलं. आमच्या प्रशासनाने चांगलं काम केलं. त्या काळात महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था अत्यंत सक्षम झाली. 2 महानगरपालिकेची स्वतंत्र मोठी हॉस्पिटल उभी राहिली. पुण्याचं स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातली एकमेव महानगरपालिका आहे की ज्याचं स्वतःचं वैद्यकीय महाविद्यालय झालं. ते आमच्या काळात झालं, जे माननीय अटल बिहारी वाजपेयींच्या नावानं पुण्याचं वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं. 4 वर्ष झालं तिथं आता विद्यार्थी शिक्षण घेतात. 1 वर्षानंतर पहिली MBBSची बॅच तिथून आता बाहेर पडेल. म्हणजे हे महानगरपालिका म्हणून काम करताना आमचं निश्चितपणे एक ध्येय होतं किंवा आमचा एक संकल्प होता. या सगळ्या विषयात काम करत असताना निश्चितपणे सांस्कृतिक राजधानी म्हणून आपल्या शहराचा जो नाव गौरव आहे त्याच्यामध्ये सुद्धा शिवनेरी सिंहगड किल्ल्यावर महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामं पूर्ण करण्यात आली. बानेरमध्ये प्रसिद्ध व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांच्या नावाने एक भव्य गॅलरी, आर्ट गॅलरी उभी करण्यात आली. नानावाडा येथील क्रांतिकारकांचे संग्रहालय सुरू करण्यात आले. लाल महाल विश्रामबाग वाडा येथील सुशोभीकरण संवर्धनाचं काम करण्यात आलं. गदी माडगुळकरांच्या स्मारकाचं काम आता अंतिम टप्प्यात आलं. त्यामुळे मला असं वाटतं की या शहरातला शेवटी सांस्कृतिक वारसा, सामाजिक आणि ऐतिहासिक वारसा हा जतन करण्याचं काम सुद्धा या काळामध्ये झालं. भिडेवाडा हा राष्ट्रीय स्मारकाचं काम सुरू झालं. क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधीचं काम सुद्धा जवळपास 60% काम पूर्ण झालं. आणि हे सगळं करत असताना शेवटी एक निर्णय आला की याच्यामध्ये कुठेही पुणेकरांना मागच्या 5 वर्ष ज्यावेळी आम्ही काम केलं कुठेही 1% सुद्धा कुठेही करवाढ आम्ही केली नाही. आणि हे सगळं करत असताना महानगरपालिकेचं एकूण सगळं बजेट आणि अर्थसंकल्प हे सगळं सांभाळत असताना त्याच्यामध्ये समतोल राखत असताना कुठेही करवाढ झाली नाही. हे सगळं आपण सगळ्यांनी पाहिलं. आज पुण्यासारख्या शहरामध्ये आपण पाहिलं की लोकसंख्या झपाट्यानं वाढतीये, नवीन गावच त्याच्यात समाविष्ट होत आहेत. आणि हे सगळं करत असताना आज जवळपास 2600 मेट्रिक टन कचरा या पुण्यामध्ये दररोज जनरेट होतो. त्याच्यावरती 100% प्रक्रिया करणारी पुणे महानगरपालिका आपली आज काम करते. आणि त्यामुळे याच्यामध्ये अनेक प्रकल्प नव्यानं आणले, भविष्याचा विचार करता अनेक प्रकल्पांची निर्मिती याच्यामध्ये केली. त्यामुळे एवढंच या निमित्तानं सांगायचं की ज्या पुणेकरांनी आमच्यावरती विश्वास व्यक्त केला, पुणेकरांनी आम्हाला काम करायची संधी दिली, या सगळ्या स्तरावरती, सगळ्या पातळीवरती आज आम्ही प्रामाणिकपणे पुणेकरांना दिलेला शब्द, जो वचननामा होता, तो जाहीरनामा होता, तो पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्यामुळे पुणेकर, मी नेहमीच म्हणतो, पुणेकर हे विकासाला, विचाराला आणि पुण्याच्या भविष्याला मत देतात, विश्वास व्यक्त करतात. तोच वारंवार विश्वास महापालिकेमध्ये आम्ही काम 5 वर्ष चांगलं केलं म्हणून विधानसभेत आज भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व आमदार निवडून आले. लोकसभेत आम्हाला यश मिळालं. माननीय देवेंद्रजींचं काम, मोदीजींचं नेतृत्व याच्यावरती विश्वास व्यक्त करत आज महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाताना महापालिका म्हणून केलेलं काम हे आपल्यासमोर निश्चितपणे ठेवलं. भविष्यामध्ये परवा देवेंद्रजी पुण्यामध्ये येऊन गेले, त्यांनी पुण्याचं एक विजन आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलंय की पुण्यामध्ये भविष्यात नेमकं आम्हाला काय अपेक्षित आहे, आम्ही काय काम करणार आहोत पुण्यासाठी, त्याची एक मला असं वाटतं ब्ल्यूप्रिंटच त्यांनी सगळ्यांच्या समोर ठेवली. आणि म्हणून मला या निमित्ताने एवढंच सांगायचं की भविष्यामध्ये आपण जर पाहिलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचं पुण्यावरती विशेष प्रेम आहे. आणि पुण्याच्या विकासाच्या संदर्भात म्हणजे GSS असेल, त्यानंतर आज पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात भुयारी मार्गांची निर्मिती असेल, पुण्यामध्ये आज भविष्याचा विचार करता बसेसचा विचार असेल, सगळे विषय जे जे त्यांनी त्या दिवशी मांडले, मला असं वाटतं की आपण हे सगळे विचार करताना भविष्याचा एक चांगला विचार भारतीय जनता पार्टीहून निश्चित केला. आपण जसं विचार करतो की आपण पुण्यात राहतो, मुंबईत राहतो, पण मला असं वाटतं की उत्सुकता आहे की पुण्यातल्या बदलांबाबत निश्चितपणे या सगळ्या ऑब्झर्वेशन्स काय आहेत, चांगले बदल आणि काळजी वाटणारे बदल, याच्यामध्ये तुमचं निरीक्षण घ्यायला निश्चितपणे आम्हाला आवडेल. म्हणून आम्ही पुणेकरांना याच्यामध्ये विनंती केली की पुण्याचा हा जाहीरनामा करत असताना निश्चितपणे आपलं मत काय, आपलं म्हणणं काय याचा आम्ही विचार केला. आणि पुणेकरांकडनं याच्यामध्ये अनेक सूचना मागवल्या, अनेक त्यांच्याकडनं प्रस्ताव मागवले आणि त्याच्यावरती सुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही विचार केला. आणि आज हे सगळ्याचा विचार करताना आम्ही काही महत्त्वाचे विषय भविष्यात पुणेकरांच्या संदर्भात पुणे शहर म्हणून जो जाहीरनामा आम्ही आज या ठिकाणी जे संकल्पपत्र मांडतोय, त्याच्यामध्ये आम्ही जे म्हटलंय पुण्याला GCCची एक राजधानी बनवण्याचं काम पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे करण्याचा आमचा एक प्रयास आहे, जे माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मांडलं. पुण्याच्या 4ही दिशांना गतिमान मेट्रोचा विस्तार पुढच्या काळामध्ये अधिकपणे होणं, या संदर्भातला सुद्धा आमचा प्रयत्न हा निश्चितपणे आहे. विमानतळ, आज पुणे हे असं शहर झालं, विद्येचं माहेरघर आहे. आज मोठ्या प्रमाणातली ही आमची IT हब म्हणून पुण्याची ओळख आहे, सांस्कृतिक राजधानी म्हणतो. त्यामुळे पुण्यासारख्या शहराला एक विमानतळ
जे आपल्याला मला वाटतं की त्याचं विस्तारीकरणाची खूप आवश्यकता होती. नवं टर्मिनल आपण जर पाहिलं तर पुण्यात आलेली लोक सुद्धा पुण्याचं नवीन विमानतळाचे जे टर्मिनल आहे ते पाहिल्यानंतर खुश होतात, आनंदी होतात आणि असं म्हणतात की विदेशात सुद्धा काही ठिकाणी गेलं तरी इतकं स्वच्छ, इतकं सुंदर अशा पद्धतीचं आपल्याला टर्मिनल पाहायला मिळत नाही. आता जुन्या टर्मिनलचं रिनोव्हेशन चालू आहे आणि याच पुणे विमानतळावरनं आज विदेशात कुठेही आपल्याला भविष्यात जायचं असेल तर पुण्याच्या धावपट्टीचं विस्तारीकरणाचं काम आम्ही हाती घेतलंय. जवळपास 300-350 एकर जागा ती आम्ही आज ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्य सरकारकडे तो प्रस्ताव गेला. राज्य सरकारने एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला तो आता प्रस्ताव पाठवलाय. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडनं तो प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्षात भूसंपादनाची कारवाई सुरू होईल आणि त्यानंतर पुण्याच्या विमानतळाच्या विस्तारीकरणाला वेग येईल. आज महामार्गाच्या विकासाच्या संदर्भात सुद्धा एक भूमिका आहे. शहराच्या आजूबाजूला आज आपण पाहिलं तर सर्व बाजूनी राष्ट्रीय महामार्गाचं एक जाळं आहे. ते सुद्धा विचार करताना आज जवळपास नवले पुलाचा परिसर असेल, पुणे मुंबईच्या रस्त्यावरच्या वाहतुकीचा ताण असेल, पुण्याच्या सर्व बाजूनी पुणे नाशिक असेल, पुणे सोलापूर असेल, पुणे नगर असेल, या सगळ्या रस्त्यांच्या संदर्भामध्ये माननीय देवेंद्रजींनी परवा सांगितलं की या रस्त्यावरचा वाहतुकीचा ताण हा कायमस्वरूपी संपवण्यासाठीचा आमचा एक प्लॅन तयार आहे. आम्ही त्याच्यावरती काम करणार आहोत. वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी निश्चितपणे पुढच्या काळात 4000 बसेसची आज ताफ्यात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. मेट्रोचा विस्तार केला जाईल. AI प्रणालीचा उपयोग करून वाहतूक नियंत्रण करण्यासाठी या ठिकाणी आमचा प्रयत्न राहील. मध्यमवर्गीयांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून हक्काची घरं मिळवण्याचा विषय असेल आणि प्रदूषणमुक्त आरामदायी प्रवास करण्यासाठी सुद्धा या पुण्यातल्या इलेक्ट्रिक वाहनांना पुढच्या काळामध्ये केंद्र सरकारच्या योजनेतनं 1000 इलेक्ट्रिक आणि 1000 CNG बसेस पुण्यात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज हे सगळं करत असताना पर्वती असेल, तळजाई असेल, वेताळ टेकडी असेल, हनुमान टेकडी असेल, या सगळ्या भागातनं आमच्या ह्या पुण्याच्या टेकड्या आहेत. पुण्याच्या मध्यवर्ती भागातनं आमच्या मुळा आणि मुठा या नद्या वाहतात. या दोन्ही नद्या स्वतंत्रपणे आणि संगम झाल्यानंतर एकत्रित शहरातून 44 किलोमीटर वाहतात आणि म्हणून मी मगाशी उल्लेख केला त्या रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा प्रोजेक्टचा सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही विचार की वेगानं तो पूर्ण करणं. विदेशात गेल्यानंतर आपण जेव्हा पाहतो की ही नदी माझ्या शहरात मला पाहायला का नाही मिळत, हा नदीचा काठ जो इतका सुंदर बनवला तो माझ्या शहरात का नाही, ते पुणेकरांना पुढच्या काळातलं त्यांचं स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल. मी आपल्याला सांगेन की देशामधलं स्वच्छ शहर म्हणून पुण्याचा जो काही आपल्याला पुढच्या काळामध्ये पुण्याचं एक नाव देशातलं स्वच्छ शहर म्हणून करण्यासाठीचा एक आमचा प्रयत्न नक्की राहील. कारण त्याच्यामध्ये मी म्हणालो तसं 100% कचऱ्याचा आता प्रक्रिया होतीये. 1 किलो कचरा सुद्धा डंप होत नाही, परंतु जो 35 लाख मेट्रिक टन कचरा डंप केला होता त्याचे बायोमायनिंगचं काम आता जवळपास पूर्ण होत आलंय. त्यामुळे हा सगळा विचार करता महिलांना मेट्रो आणि PMPMLच्या प्रवासात सवलत देण्याचा विचार आम्ही याच्यामध्ये मांडला आहे. विद्यार्थ्यांना PMPMLच्या प्रमाणे मेट्रोमध्ये सवलत देण्याचा विचार आम्ही याच्यामध्ये केला आहे. समाविष्ट गावातील नागरिकांना सुविधांची पूर्तता होईपर्यंत खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की समाविष्ट गावातील नागरिकांना सुविधांची पूर्तता होईपर्यंत मिळकत करात सवलत देता येईल, हा विचार आम्ही याच्यामध्ये मांडलेला आहे. आज ज्येष्ठ नागरिकांना निवाराच्या धर्तीवरती नवी केअर अँड शेल्टर सेंटर्स उभारण्याचा विचार आम्ही याच्यामध्ये केला आहे. समाविष्ट गावांचा विचार सुद्धा निश्चितपणे या सगळ्या नियोजनामध्ये आहे. त्यामुळे या समाविष्ट गावांमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणे असेल, समाविष्ट गावांसाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबवणे असेल, शहराच्या सर्व भागातील रस्त्यांना जोडण्याची एक जाळीची निर्मिती करणे असेल. आज आपल्याला सांगतो की जांभूळवाडी तलावातील पाणी शुद्ध कसं करता येईल, हा एक आमचा त्याच्यामध्ये निश्चितपणे प्रयत्न आहे. येवलेवाडीतील टाक्यांचं काम पूर्ण करणं आहे. कात्रज कोंढवा रस्ता जो गेले काही मला असं वाटतं की बरेच दिवस त्या रस्त्याचं काम सुरू ते ताबडतोब पूर्ण युद्ध पातळीवरती त्याचं रुंदीकरण करून ते काम पूर्ण करणं असेल. डोंगर उतारवरील वस्त्यांमध्ये सांडपाणी वाहतंय त्याचे जाळं ते पाण्याचं हे करण्यासाठी म्हणून एक मोठं सांडपाणी वाहिन्यांचं जाळं विकसित करणे असेल. हंडेवाडीची स्मशानभूमीचं काम असेल. सावित्री गार्डन ते सिंहगड रस्ता DP रस्ता तातडीनं पूर्ण करणं असेल. असे अनेक कामं याच्यामध्ये दिलेत. शिवने नांदेड सिटी पुलाची उंची वाढून ते 12 महिने सुरू याची काळजी घेतली जाईल. असे अनेक प्रकारचे वेगवेगळे विषय आज आम्ही भविष्याचा विचार करता पुणेकरांच्या समोर ठेवलाय. शेवटी पुणे हे आपण म्हणायचो की पेन्शनरचं शहर आहे, हे सायकलचं शहर आहे. आज कुठेही माणूस रिटायरमेंटला निवृत्तीच्या काळामध्ये पुण्याला राहण्याची पसंती देतो. आजही हे सगळं मी आपल्याला सगळं सांगत असताना सुद्धा मोस्ट लिव्हेबल सिटी म्हणून आज देशातल्या प्रमुख 1-2 शहरामध्ये पुण्याचा आपला उल्लेख होतो, पुण्याचा आपला क्रमांक येतो. आणि त्यामुळे पर्यावरण स्नेही पुण्यासाठी सुद्धा ग्रीन सिटी विजन हे आम्ही घेऊन आले. त्याचं सविस्तर आपल्याला त्या संकल्पपत्रामध्ये आपल्याला त्याची माहिती मिळेल. त्यामुळे या ग्रीन सिटी विजनसाठी सुद्धा अनेक वेगवेगळे विषय आम्ही या ठिकाणी आज घेऊन आलोय. आम्ही हाच विचार करतोय की या ठिकाणी
सगळ्या महापुरुषांच्या स्मृती सुद्धा जतन करण्याचे म्हणून जे जे काही काम करायचंय, आज बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं म्हणजे त्यांचं जे काही स्मारक आहे त्याच्या विस्तारीकरणासाठी सुद्धा पुढच्या काळामध्ये आम्ही कटिबद्ध आहोत. आज हे सगळं करत असताना एवढंच विचार या ठिकाणी आम्ही मांडला की हे सगळं करत असताना जो 5 वर्षापूर्वी पुणेकरांना दिलेला आमचा जो शब्द होता तो पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळ्यांनीच मिळून खूप प्रामाणिक प्रयत्न केला. पुणेकरांनी तो पाहिलाय, अनुभवलाय आणि म्हणून उद्याचं पुणे, भविष्यातलं पुणे म्हणून जे जे काही करता येईल ते व्हिजन या आमच्या संकल्पपत्रामध्ये आम्ही मांडलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना हीच विनंती राहील की मी मागाशी म्हणत तसं पुणेकर हे पुण्याचं भविष्य काय असणार आहे, पुण्याच्या प्रश्नावरती नेमकं कोण काम करू शकतं, पुण्याच्या प्रगतीमध्ये कोणाच्या हातात पुणे दिल्यानंतर पुणे सुरक्षित राहील, पुण्याचा विकास वेगाने होईल, हा पुणेकर सुज्ञ आहे, पुणेकर विचारी आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की केलेलं काम आम्ही मांडलंय. भविष्यात पुणेकरांसाठी, पुणे शहरासाठी काय करणार आहोत, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका म्हणून पुन्हा एकदा पुणेकर आम्हाला संधी जी देणार आहेत त्या माध्यमातून आम्ही काय करणार आहोत हे एक विजन या पुस्तकाच्या माध्यमातून, संकल्पपत्राच्या माध्यमातून आम्ही पुणेकरांसमोर आज ठेवलेलं आहे.